नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असायला हवं. तर तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि सध्या माहेरी आली आहे आणि छान माहेरी अधिक महिन्याचा मस्त आनंद लुटते मी. छान शांततेमध्ये मस्त जीवन चालू आहे. कुठल्याही प्रकारचा ताण नाही, कुठल्याही प्रकारची पटापट कामं करण्याची जी सासरी हे राहते ना, आपली धावपळ राहते ना, इथे तसं काही नाही. कारण छान आई मस्त गरमागरम असं जेवण बनवून देणं आणि काही करायला गेलं तर राहू दे बेटा मी करते. तरीही आपण आपलं काम जे आहे ते करतच राहतो. तर छानपैकी मस्त माझा माहेरचा हा टूर चालू आहे. तर माझे केस ना तिथे मी जेव्हा पुण्याला असते ना, तर फार गळतात. काय तिथे पाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे काही कळत नाही. केस माझे फार एकदम बारीक झालेले आहेत. आणि जेव्हा मी इथे होती ना, तेव्हा माझे केस अक्षरशः एवढे जाड-जाड होते. म्हणजे एक-एक वेळी माझे एवढे-एवढे पडायचे. तर छान असे जाड केस होते आणि तिथे गेल्यावर केसांची सगळी वाट लागली. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मेहंदी कशी भिजवते. आणि इथे बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ते अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. तर त्यामुळे काही नैसर्गिक गोष्टी आहेत आपल्या नॅचरल, त्यासुद्धा या ठिकाणी मी त्या वस्तूंचा सुद्धा मस्त वापर करून एक छानपैकी मस्त हेअर पॅक केसांसाठी बनवणार आहे. जेणेकरून माझ्या केसांना कलरसुद्धा यावा आणि पोषणसुद्धा मिळावं. तर चला छानपैकी मस्त बघूया मी मेहंदी कशी भिजवते. तर छान असा हा मनाला मोहून घेणारा निसर्गाचा आवाज फार एकदम मनाला शांती देते. कारण शहरामध्ये ना हा आवाज कुठेतरी नाहीसा झालेला आहे. आणि इथे गावामध्ये छानपैकी सगळ्या गोष्टी मोकळ्या आणि इतक्या प्रसन्न वाटतात ना, हे वातावरण इतकं छान वाटतं ना, सकारात्मक वातावरण वाटतं मस्त. तर या ठिकाणी मी ना छानपैकी मस्त हा गोड लिंबाचा पाला या ठिकाणी मी तोडून आणलेला आहे. त्याला सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि या झाडाला ना कुठल्याच प्रकारचं खत जे रासायनिक खत टाकलेलं नाही आहे. हा पूर्णपैकी मस्त नॅचरलीच सुंदर असा वाढलेला हा गोडलिंबाचा झाड आहे हे. आणि इतका सुगंध आहे ना त्याच्यामध्ये. आणि जर असला तर बाबा एखादी गवरी टाकतात त्याला, जेणेकरून त्याला छान शेणखत मिळून मस्त त्या झाडाला पोषण मिळालं पाहिजे. तर हा घरचा जो हा गोडलिंबाचा पाला आहे ना, इतका घमघम वास आला होता ना, सुगंध आला होता ना त्याचा. जसे हे मी पानं वरपून काढले ना, मन एकदम मस्त झालं माझं. तर छानपैकी हे सगळं असं याचे पानं मी असे काढून घेतलेत आणि एका भांड्यामध्ये ते पानं उकडण्यासाठी मी टाकले. आणि तसंच जास्वंदाची काही पानं मी यामध्ये टाकलेली आहेत, तीसुद्धा धुवून घेतलेली आहेत मी. आणि जास्वंदसुद्धा 2 आहेत माझ्या घरी आणि त्यालासुद्धा कुठल्याच प्रकारचं खत नाही. तर ते पण एकदम मस्त असं नॅचरली वाढलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घातली चहाची पावडर, की जेणेकरून केसांना छान नॅचरल रंग यावा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर टाकायच्या असतील तर टाका, नसेल टाकायचं तर नका टाकू. आणि त्यानंतर थोडीशी मेथी घेतली, कारण केस एकदम ड्राय झाले. आणि मेथीनं केसांना मस्तपैकी असं पोषण देते. तर त्यामुळे काहीच दाणे घेतले होते मी मेथीचे. आणि मस्तपैकी लिंबू त्याच्यामध्ये घातलं. तसं तर आपण मेहंदी भिजवताना त्याच्यामध्ये लिंबू टाकू शकतो. पण इथे मी या पाण्यामध्ये सुद्धा टाकलं, जेणेकरून या लिंबाच्या रसाचा जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरावा. आणि हा लिंबूसुद्धा इतका कडक होता ना, की त्याला चिरता-चिरता माझे पण नाकी 9 आले. तरी प्रयत्न करून बघितला, कारण एकदम छोटासा आणि लिंबाचे सुद्धा जरा जास्त भाव वाढलेले आहेत.
तर फार महाग झालेले आहेत लिंबू. तर लायटरनी मला धोका दिला. लायटरसुद्धा लागत नव्हतं. तर आपली माचीस काढली आणि मस्त असा गॅस लावला. कारण हे जे म्हणतात ना, जे जुनं ते सोनं ते खरंच आहे. अशा वेळेस ना काही जुन्या गोष्टी असतात ना, आपल्याला लगेच त्या डोक्यात येतात. तर छान हे पाणी मस्त उकळून घेतलं आणि इथे ही जी कढई आहे, या कढईमध्ये मी मेहंदी पावडर घेतली. तुम्ही कोणत्याही प्रकारची मेहंदी पावडर घेऊ शकता, जी तुम्हाला आवडत असेल किंवा ज्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे हे घटक असतात. आजकाल अशा छान-छान बाजारामध्ये मेहंदी पावडर आहेत, की ज्याच्यामध्ये सगळे आपल्या केसांसाठी जे पोषक घटक असतात ना, ते सगळे त्याच्यामध्ये टाकलेले असतात. शिकेकाई असतो, आवळा असतो, रेठा असतो, जास्वंद पावडर असते, नीम पावडर असते. भरपूर प्रकारच्या अशा पावडर त्याच्यामध्ये जेवढा प्रमाण पाहिजे तेवढं प्रमाणात व्यवस्थित अशा असतात. तर तुम्ही कुठल्याही प्रकारची मेहंदी घेऊ शकता आणि जे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही तुमच्या केसांच्या टेक्स्चरनुसार, म्हणजे केस जास्त कुरळे आहेत का? त्याच्यामुळे जास्त कुरळे केस ना रफ झालेले असतात, ड्राय असतात जास्त. तर त्यांना पोषण मिळण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये तेलसुद्धा घालू शकता ही मेहंदी भिजवताना. दही घालू शकता, जेणेकरून केसांना थंडावासुद्धा मिळेल आणि केसांना पोषणसुद्धा मिळेल. आणि जे ऑइली ज्यांचे केस आहेत त्यांनी नाही तेल त्याच्यामध्ये घातलं तरीही चालेल, फक्त दही घातलं तरीही चालेल किंवा दही नाही घातलं तरी चालेल. फक्त मेहंदीचा छान लेप त्यांनी केसांना लावावा. तर प्रत्येकाच्या केसानुसार प्रत्येकाने त्याच्यामध्ये जेही घटक आहेत ते त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. तर मी मस्त या ठिकाणी असं इथे मेथी पावडर, मेथीचे जे दाणे आहेत ते टाकलेले आहेत, जेणेकरून केसांना थोडा का होईना काय म्हणतात त्याला, थोडा मऊपणा येईल. कारण माझे केस खरंच खूप रफ झालेले आहेत आणि त्या पुण्याच्या पाण्यामुळे तर केसांची माझी वाट लागलेली आहे. तर असो, पण आता जे आहे त्यांना मला बचावून ठेवण्याचं कार्य करायचं आहे सध्या, नाहीतर मी पूर्ण टकलू बनेल. कारण केस विंचरले ना, की एवढा गुच्छाचा गुच्छा हाती येतो ना, त्यामुळे केस विंचरायची सुद्धा मला भीती वाटते. तर इथल्या पाण्याने मला, म्हणजे जे माझ्या माहेरचं पाणी आहे ना, ते माझ्या केसांसाठी इतकं छान आहे ना, की इथे आल्यावर ना माझे केससुद्धा गळत नाहीत. काय केसांना सवय झालेली आहे इथल्या पाण्याची काय माहिती. तर छानपैकी मस्त ते पाणी गाळून घेतलं, थंड होऊ दिलं आणि नंतर अशी मस्त मेहंदी भिजवून घेतली. आणि उन्हाळ्यामध्ये मेहंदी लावायची ना एक मजाच असते, कारण केसांना इतका छान थंडावा मिळतो ना आणि मस्त वाटतं मेहंदी लावल्यानंतर. थोडंसं हिवाळ्यामध्ये त्रासदायक असतं, कारण आपल्या वातावरणामध्ये आधीच थंडावा जास्त असतो, तर त्यामुळे आणि मेहंदी लावणं हा एक प्रकारचा टास्क असतो हिवाळ्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये खरंच मेहंदी लावल्याने ना केसांना छान थंडावा मिळतो आणि आपलं डोकंसुद्धा शांत राहतं. तर छानपैकी मस्त ही अशी मेहंदी भिजवली आणि मेहंदी भिजवून झाल्यानंतर ना मग मी माझ्या देवपूजेकडे वळले. कारण मला मेहंदी एक दिवस भिजवून ठेवून द्यायची होती. तर ती बाजूला ठेवून दिली, त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि नंतर मस्त अशी देवपूजा केली. आणि खरंच तुम्हाला सांगते, देवपूजा जेव्हा मी करते ना, माझा वेळ कसा जातो हे मलाच कळत नाही. एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मनामध्ये इथून मला मिळते. तर दिव्याची ही जी रोषणाई आहे, ही इतकी सुंदर वाटत होती ना, दिव्याची ही जी वात आहे, ती इतकी सुंदर तेवत होती ना आणि प्रसन्न असं वाटतं. छान मस्त सकाळ संध्याकाळी आरती केल्यानंतर सगळं वातावरण कसं प्रसन्न होऊन जातं. आणि गावाकडे भरपूर प्रमाणामध्ये छान मस्त गाईच्या गौऱ्या असतात. तर त्या गौऱ्यांना मी मस्त पेटवून देते धुपारण्यामध्ये आणि सगळ्या घरामध्ये शांततेत सगळं फिरवते मंत्रोच्चार करून. जेणेकरून जो आपल्या आजूबाजूचा परिसर आहे ना, तो सुद्धा मस्त सकारात्मक व्हावा आणि आजूबाजूला सगळी सकारात्मकता आपल्या असावी. निगेटिव्हिटी ही आपल्यापासून दूर जावी याकरता ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते म्हणतात ना, की वास्तू ही आपल्याला नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण काय विचार करतो, आपण घरचं वातावरण कसं ठेवतो,
आणि खरंच स्वच्छता ही पण अत्यंत महत्त्वाची आहे. कारण कसं आहे ना, आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवली ना, की येणाऱ्यालाही छान वाटतं आणि बाहेरच्या येणाऱ्यापेक्षा आपण स्वतःलाच खूप मस्त वाटतं. आपलं मानसिक स्वास्थ्य छान वाटतं, आपला वेळ जातो स्वच्छता करण्यामध्ये. कारण अ, जास्त रिकामं बसलं ना, की डोक्यामध्ये खूप प्रकारचे विचार येतात आणि त्या विचारामध्ये ना मग आपला वेळ वाया जातो, आपलं मानसिक स्वास्थ्य खराब होतं. पण त्या वेळेचा जर आपण असा सदुपयोग केला ना, तर वेळही छान जातो आपला आणि आपलं मानसिक स्वास्थ्यही छान राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं खरंच मानसिक स्वास्थ्यच आहे आपलं. कारण आपण काय विचार करतो, त्याचा सगळा परिणाम ना हा आपल्या शरीरावरती होत असतो. आणि अध्यात्म हे असं आहे ना, की इथे बसल्यानंतर ज्याला त्यामध्ये रस आहे ना, त्याचा केव्हा 1 तास, 2 तास असे केव्हा निघून जातात ना, त्याला कळतसुद्धा नाही. तर छानपैकी मस्त अशी माझी देवपूजा झाली आणि अशा प्रकारे मस्त घरामधलं वातावरण प्रसन्न झालं होतं. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला माझ्या नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छानपैकी मस्त तुम्हीही तुमच्या मनाला प्रसन्न करताना ह्या गोष्टी करायला हव्या. जेणेकरून आपलं मन प्रसन्न जर राहिलं ना, तर आपणसुद्धा प्रसन्न राहतो आणि या प्रसन्नतेचा सगळा हा जो चांगला परिणाम आहे, हा आपल्या स्वास्थ्यावरती होतो. तर छान मस्त असा हा आजचा कडून तुम्हाला एक मस्त असा संदेश होता आणि पुन्हा भेटूया परत अशा एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बघायचे आहे ते नक्की तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा मला. कारण तुम्ही कॉमेंट्स केल्यानं मला आणखी छान छान व्हिडिओ बनवायला आणखी उत्साह येणार आहे आणि आणखी नवीन विषयासह तुमच्यासमोर मी येणारच आहे. ते माहेरचे ब्लॉग असोत किंवा सासरचे ब्लॉग असोत. तर चला पुन्हा मस्त एका नवीन व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ. माहेरी असाल गृहिणींनो तर मस्तपैकी मजा करा आणि अधिक मासाचा आनंद घ्या.